नारळाचं तेल व कॉफी पावडरमध्ये एक वस्तू मिसळा. वर्षभर डायच का, तुम्ही मेहंदीला पण विसरून जाल. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला डाय किंवा मेहंदीची आठवणच येणार नाही. हा पॉवरफुल उपाय तुमचे पांढरे केस 2 मिनिटातच काळे करते. तुम्ही आपल्या केसांना शॅम्पूने धुवा, कितीही साबूनने तुम्ही हात धुवाल तरी तुमचा हा काळा कलर सुटणारच नाही. बघू शकता मी आपल्या हातावरती लावून दाखवत आहे आणि साबूनने आपले हात तुम्हाला धुवून दाखवत आहे. पण बघू शकता कितीही घासा आपल्या हातावरती तरी पण हा कलर सुटणार नाही. तुमचे पांढरे केस 2 मिनिटाच्या आत पूर्ण काळे होऊन जाणार. नारळाचं तेल व कॉफीमध्ये फक्त एक वस्तू मिसळा, तुमचे केस काळेभोर व घनदाट होतील. मग नंतर म्हणू नका की हा उपाय अगोदरच का नाही सांगितला. हा उपाय आणखी एक मॅजिक करते. आपल्या पातळ केसांना हे दाटही बनवते. आपल्या पांढरे झालेल्या केसांना हे तुरंत 2 मिनिटांमध्ये काळे करते. हा उपाय इतका पॉवरफुल आहे की 2 मिनिटातच आपले पांढरे केस काळे करते. तुम्ही वर्षभर डायच का, मेहंदीला पण असे विसरून जाल की तुम्ही हा उपाय करणे चालू कराल. 2 मिनिटातच हा पावडर आपल्या केसांना काळे करते. फक्त खोबरेल तेल व कॉफी पावडरमध्ये एक वस्तू मिसळा आणि आपल्या पांढऱ्या केसांना काळे करा. तर इथे मी घेतलेला आहे कॉफी पावडर. कॉफी पावडर तुम्ही 2 रुपयाचं पॅकेट घ्या किंवा बॉटलमध्ये असलेले कॉफी घ्या. हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला कॉफी पावडर हवा आहे. तर इथे बघू शकता मी इथे कॉफी पावडर घेतलेला आहे. कॉफी पावडरमध्ये अमिनो ॲसिड असते जे आपल्या केसांना तुरंतली काळे करते. फक्त याला वेगळ्या पद्धतीने वापरावे लागणार. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे बनवावे लागणार. हा पावडर बनवून एक तयार होते काळ्या कलरचा आणि तो काळ्या कलरचा पावडर आपल्या केसांवरती अप्लाय केल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला मिळतो ना, मेहंदी व डाय याच्यासमोर फेल आहे. तर बघू शकता इथे जी वस्तू म्हणत होती मी तुम्हाला नारळाच्या तेलामध्ये आणि कॉफी पावडरमध्ये मिसळायची आहे, तर ती वस्तू आहे हळद. तर हळदचं एक पॅकेट घ्या आणि त्यामधले 2 चम्मच हळद आपल्याला घ्यायची आहे. तर इथे मी डिलक्सची हळद पावडर घेत आहे. आपल्याला इथे 2 चम्मच हळद पावडर या कॉफीमध्ये मिसळायची आहे. बघू शकता या प्रकारे, ज्या प्रकारे मी तुम्हाला मिसळून दाखवत आहे. म्हणजे की अगोदर मी इथे 2 चम्मच कॉफी पावडर घेतलेली होती आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट डिलक्सची हळद पावडर इथे 2 चम्मच घेतलेली आहे. आपल्याला आता या गॅसवरती म्हणजे की लो गॅसवरती आपल्याला या दोन्ही वस्तूला रोस्ट करून घ्यायचे आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे त्याच प्रकारे, म्हणजे की या दोन्ही वस्तूला आपल्याला अशा प्रकारे रोस्ट करत राहायचे आहे जोपर्यंत याचा कलर काळा होत नाही. म्हणजे की या दोन्ही वस्तूला आपल्याला चांगल्याने भाजून घ्यायचे आहे. थोडा धुवा पण होणार आणि कडवट अशी स्मेल पण येणार, पण घाबरायचे नाही आहे. हे रोस्ट करत राहायचे आहे. जे पावडर आपल्याला हवे आहे नारळाचं तेल यामध्ये मिक्स करण्यासाठी, ते पावडर आपल्याला इथे मिळून जाणार. ज्या प्रकारे मी रोस्ट करते आहे त्याच प्रकारे तुम्हालाही करायचे आहे. याच्या वापराने खरंच तुमचे केस काळेभोर, लांबसडक, मजबूत होणार आहे. सुरुवातीला जेव्हा मला हा उपाय समजला तेव्हा मलाही या गोष्टीवर विश्वास नव्हता, परंतु हा उपाय जेव्हा मी स्वतः केला, अगदी 2 मिनिटाच्या आत माझे पांढरे केस काळे झाले. आणि मी लांब केस होण्यासाठी खूप प्रोडक्ट वापरले होते, पण हा उपाय 2 in 1 आहे. म्हणजे की एक उपाय आहे आणि 2 फायदे आहे. म्हणजे की आपले केसही लांब होते आणि आपले पांढरे केस काळे सुद्धा होते. 2 ते 3 दिवस लांब केस होण्यासाठी हा उपाय पुन्हा तुम्ही करू शकता. 3 दिवस आपल्या केसांवरती वापरू शकता जर तुम्हाला तुमचे केस लांबसडक, काळेभोर करायचे असतील तर. मला लांब केस खूप आवडते म्हणून मी हा उपाय 2 ते 3 दिवस वापरला. माझे केसही लांब झाले आणि पांढरे केस काळे सुद्धा झाले. तर बघू शकता इथे कॉफी पावडर आणि हळदला व्यवस्थितपणे मी रोस्ट करून घेतलेले आहे आणि पूर्ण या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. जसे परफेक्ट पावडर आपल्याला हवे होते आपल्या पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी, तसेच परफेक्ट इथे बनवून तयार झालेले आहे. आणि आता आपल्याला या पावडरला अगोदर थोडे थंड होऊ द्यायचे आहे. या पावडरमध्ये इतकी पॉवर आहे आपल्या केसांना काळेभोर, लांबसडक, मजबूत करण्यासाठी. सोबत आपल्या केसांवरती शाईन सुद्धा येते, म्हणजे की आपले केस चमकदार होते. तर इथे पूर्ण पावडर मी या काचेच्या कटोरीमध्ये टाकून घेत आहे. हळदमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे आपल्या टाळूवरची खाज सुद्धा कमी करते आणि आपल्या टाळूला हेल्दी व
आपल्या केसांच्या मुळांना देखील मजबूत करते. आता आपल्याला यामध्ये खोबऱ्याचे तेल ॲड करायचे आहे, म्हणजे की या खोबऱ्याच्या तेलाने आपल्याला याला भिजवायचं आहे या पावडरला. तर आपल्याला इथे 2 चम्मच खोबऱ्याचं तेल यामध्ये घालायचं आहे या पावडरमध्ये, जे आपण कॉफी पावडरला आणि हळदला रोस्ट करून घेतलेला आहे. या रोस्ट केलेल्या पावडरमध्ये आपल्याला 2 चम्मच खोबऱ्याचे तेल टाकायचे आहे आणि याला मिसळायचं आहे, म्हणजे की नारळाच्या तेलामध्ये आणि कॉफी पावडरमध्ये जी हळद आपण इथे घातलेली आहे हे खूप पॉवरफुल आहे आपल्या केसांसाठी. हळदमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, हे आपल्या कोंड्याची समस्या देखील दूर करते आणि आपल्या पांढरे झालेल्या केसांना एक नैसर्गिक रंग देते, म्हणजे की आपल्या केसांवरती काळा रंग प्राप्त होतो या हळदमुळे. तर यामध्ये खोबऱ्याचं तेल टाकल्यानंतर व्यवस्थितपणे असं मिसळायचं आहे आपल्याला. हळद पावडरमुळे आपले केसांची मुळं मजबूत होतात, आपल्या केसांना पोषण मिळते, आपले केस लांब व काळेभोर होतात, घनदाट व्हायला लागतात. हे पॉवरफुल सोल्युशन आपले पातळ झालेल्या केसांना सुद्धा दाट करते, आपल्या केस गळतीला सुद्धा परमनंटली स्टॉप करते आणि आपले केस काळेभोर लांबसडक घनदाट व्हायला लागते. म्हणून हा उपाय एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही विश्वास बसेल. तुम्ही नक्की कमेंट करा की खरंच माझे केस काळेभोर लांबसडक व घनदाट झाले. म्हणून मग ते आत्ताच व्हिडिओला लाईक करून शेअर करून ठेवा, जेणेकरून जो रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे, तुमचे पांढरे केस 2 मिनिटात काळे होणार आहे, हे बघून तुम्ही नक्की कमेंट कराल. आणि शेअर करून ठेवल्याने तुम्हाला व्हिडिओ पण शोधावी नाही लागणार. त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, कोणत्या गावातनं, कोणत्या शहरातनं, त्या ठिकाणाचे नावसुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगाल. मला पण कळणार की ही व्हिडिओ भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर बघू शकता इथे पॉवरफुल सोल्युशन तयार झालेलं आहे आपल्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी. ब्रशच्या मदतीने आपल्या केसांवरती याला व्यवस्थितपणे अप्लाय करून ठेवा आणि 2 मिनिटांनी हेअर वॉश करा. माझ्या केसांसारखे तुमचेही केस काळेभोर लांबसडक व घनदाट होतील. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय.